अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये, म्हणजेच स्वामी सेवेमध्ये। आपल्या चॅनलवर स्वामींच्या सेवेबद्दल माहिती दिली जाते आणि तुम्ही स्वामी भक्त आहात म्हटल्यावर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघतालच। तुम्ही खूप सेवा केल्या असतील, 21 गुरुवार, 11 गुरुवार, पण अजून पण तुम्हाला फळ नाही का मिळालं? मग ही सेवा नक्की करा। खूप प्रभावी अशी ही सेवा आहे। या सेवेचं 100% म्हणजे 100% फळ मिळणारच। ही सेवा ना फक्त तुम्हाला किती 3च गुरुवार करायचे आहे आणि अगदी साधी सोपी सेवा आहे। काही लागणार नाहीये तुम्हाला। लागतं कोणत्याही सेवेसाठी खरं सांगायचं ना तर फक्त लागते आपल्याला एक श्रद्धा आणि विश्वास। जोपर्यंत तुमचा श्रद्धा आणि विश्वास नसेल ना तोपर्यंत कोणतीच सेवा सफल होत नाही। ही सेवा करताना देखील तुम्ही श्रद्धा ठेवा स्वामींवरती। स्वामी कधीच तुम्हाला एकटं पडू देणार नाहीयेत आणि खूप म्हणजे कोणीही सेवा करू शकतं। अगदी जॉबला जाणारे देखील, बाकीच्या सेवा करायच्या असतील, पारायण करायच्या असतील तर जॉबला जाणाऱ्यांसाठी थोडी मुश्किल होते, पण ही सेवा इझिली कोणीही करू शकतं। आपण स्वामी भक्त आहे म्हटल्यावर आपल्या घरी स्वामींचा फोटो तर असणारच आहे का, आणि लागतोच। कुठल्याही सेवेला स्वामींचा फोटो घरीच लागतो। तर आता तुम्ही बघा, या गुरुवारपासून या सेवेला सुरुवात करणार तर गुरुवारी तुम्हाला जे नेहमी आपण तयारी करतो, देवपूजा, सगळं आपल्या स्वामींची आरती वगैरे जे काही करताना तुम्ही ते करायचं। आणि त्यानंतर तुम्ही जर आता सेवेला संध्याकाळी बसणार असाल, दुपारी बसणार असाल, सकाळी, पण जेव्हा केव्हा तुम्ही सेवेला बसणार आहात ना त्यावेळी तुम्हाला संकल्प करायचा आहे। आणि भरपूर जणांना माहिती आहे की संकल्प कसा करतो ते। संकल्प करताना हातावर पाणी घ्यायचं आहे आपल्याला, त्यावर अक्षता टाकायचे, हळदी कुंकू व्हायचं आहे त्याला। आणि हे करताना एक डिश देखील आपल्याला खाली ठेवायची हातामध्ये, हाताच्या खाली सॉरी। आणि मग त्यानंतर तुम्ही संकल्प करायचे, तुमचं नाव सांगा, तुमचं गोत्र सांगा, तुम्ही किती दिवसाची सेवा करताय। आता आपण 3 दिवसाची करतोय ना, तर स्वामींना मग आता मी काय सांगणार की स्वामी माझे नाव हे असून माझं गोत्र हे आहे आणि मी ही सेवा 3 दिवसासाठी करत आहे। माझी एक इच्छा आहे जी तुम्ही पूर्ण करावी। तुमची जी इच्छा आहे ते तुम्ही सांगा आणि त्यानंतर स्वामींना सांगा की ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या। बघा, स्वामींना तुम्ही एवढं सांगितलं ना की निर्विघ्नपणे पार पडू द्या, तर कुठलंही विघ्न तुमच्या सेवेमध्ये येणार नाही। आणि हे बोलून झालं की मग ते पाणी जे आहे ते तुम्ही हातातलं त्या डिशमध्ये टाकायचं आहे आणि त्या डिशमधलं पाणी तुळशीला न टाकता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता। या व्रताला तुम्हाला फक्त काय करायचं आहे, उपवास करायचा आहे। दिवसभर उपवास करायचा आहे, काहीच खायचं नाहीये जेवण। तुम्ही फळं खाऊ शकता आणि ज्यूस वगैरे घेऊ शकता, पण खिचडी किंवा असं काही जेवायचं नाहीये तुम्हाला। कडक उपवास करतो ना त्या प्रकारचा फळं घेऊन करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला काय करायचंय की संध्याकाळी मग स्वामींची आरती करायची, स्वामींना नैवेद्य दाखवायचा, हळदी कुंकू दिवा हे सगळं करायचं आणि स्वामींना नैवेद्य दाखवून झाल्यावरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे। आणि सेम हेच दुसऱ्या आणि तिसऱ्या गुरुवारी करायचं आहे, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा नाहीये, बाकी दोन्ही गोष्टी करायच्या आहेत। उपवास परत आरती वगैरे हे सगळं करायचं आहे। आता सेवा काय करायची तर आपल्याला माहिती आहे स्वामींचं श्री स्वामी चरित्र सारामृत हे सगळ्याकडे असतं, पण हे सगळं एका दिवशी तुम्हाला पठण नाही करायचे। आपली ही 3 गुरुवारची सेवा आहे। तुम्हाला हे 3ही गुरुवारी, पहिल्या गुरुवारी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या गुरुवारी 7 ते 14 अध्याय आणि तिसऱ्या गुरुवारी 14 ते 21 अध्याय करायचं आहे। बघा, याचा खरंच खूप म्हणजे खूप इम्पॅक्ट पडतो तुमच्या लाईफवर। खरंच तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होत्या। आणि या सेवेबरोबर तुम्हाला 1 ते 7 अध्याय वाचून झाले की तारक मंत्राचं देखील पठण करायचं आहे। हे करायला देखील विसरू नका। 3ही गुरुवार आणि 3 गुरुवारमध्ये तुम्हाला याचं फळ नक्की मिळणार। या सेवेसाठी नियम असे आहेत की तुम्हाला मांसाहार करायचा नाहीये, विटाळ पाळी सुतक हे सगळं आलेलं देखील चालत नाही। जर हे मध्ये आलं तर तुम्हाला नव्याने सेवेला सुरुवात करायची आहे। त्याच्यामुळे तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतरच तुम्ही या सेवेला म्हणजे सुरुवात करा। बघा, तुम्हाला 100% फळ मिळणार। नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ। मी देखील स्वामींना म्हणते की स्वामींचरणी ही प्रार्थना करते की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत। श्री स्वामी समर्थ। आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या पाठीशी आहात आणि असेच राहा।